नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम घटक चाचणी परीक्षा 2025-26 15 ऑगस्ट नंतर आपली ही परीक्षा घेण्यात येईल आणि या परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा. आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर यासारख्या नवनवीन प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा. चला तर मग आपण 9वीची मराठीची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित अभ्यासू. ही प्रश्नपत्रिका आपण वहीत व्यवस्थित लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला मदत होईल. इयत्ता 9वी मराठी प्रथम घटक चाचणी 2025-26 गुण 20 वेळ 1 तास. आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातल्या पहिला विभाग या परीक्षेसाठी विचारला गेलेला आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधली प्लेलिस्ट अवश्य पहा. हेच प्रश्न येणार आहेत. व्यवस्थितरित्या या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा. पहिलं, एक उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, कृती विचारलेल्या आहेत. नात्याची घट्टवीण या पाठातला हा उतारा आहे आणि त्यावर आधारित कृती बघा. पहिली, आकृतीबंध पूर्ण करा. आई मुलाला घडवताना हळुवारपणे रंग रेखते कुंचल्याच्या आणि कठोरपणे घाव घालते छिन्नीचे. उतार्यात शोधून आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. दुसरं आहे, आई आपल्यासाठी असते उबदार शाल आणि कणखर ढाल. पुढचं, आकलन कृतीसाठी चौकटी पूर्ण करा 2 गुणांसाठी. 1, मुलाच्या जन्मानंतरी त्याला घडवत असते आई. 2, बालपणीच्या अंगाईला लागलेली असते चाल. 3, आईनं जन्म दिल्यानंतर आपली ओळख होते जगाशी. 4, मुलाच्या जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून हे वल्ले हातात धरावे लागते बाप नावाचं. याप्रमाणे ही कृती सोडवायची. त्यानंतर तिसरी कृती, व्याकरण घटकावर आधारित सहसंबंध लक्षात घेऊन लिहा 1 गुणासाठी. आई माता, बाप पिता, जन्म मृत्यू, सुंदर कुरूप. त्यानंतर पुढचं, पुढील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. हळुवारपणे, हळू आणि वार. पुढचा प्रश्न आहे स्वमतासाठी. माझे वडील या विषयावर आधारित तुम्ही आपलं मत लिहायचं आहे. मी या ठिकाणी नमुना दाखल माझं मत लिहिलेलं आहे, तुम्ही तुमचं लिहायचं आहे. बघा, माझे वडील मला फार आवडतात. ते माझी खूप काळजी घेतात. माझ्या अभ्यासाकडे नेहमी लक्ष देतात. मला वडिलांचा मोठा आधार वाटतो. ते नसले की मला घरात कसेसेस होते. अशा पद्धतीने आपण दिलेल्या ओळींमध्ये वडिलांविषयी माहिती लिहायची. प्रश्न दुसरा, पद्य विभाग. धरीला पंढरीचा चोर हा अभंग दिलेला आहे आणि त्या अभंगावर आधारित दिलेल्या कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. बघा, पहिली कृती, खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा. विठ्ठल पंढरीचा चोर, हृदय बंदीखाना. दुसरं, चौकटी पूर्ण करा. याचा मारा केला. सोह शब्दांचा उत्तर आहे त्याचं. दुसरं, जवाजुडी केली शब्दांची. त्यानंतर कृती 3, काव्य सौंदर्यासाठी प्रश्न 2 गुणांचा. प्रस्तुत अभंगातून कवयित्रीच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावना दिसून येतात? उत्तर, श्री विठ्ठलाने आपल्या मनात कायम रहिवास करावा असे संत जनाबाईंना वाटते. त्यांनी विठ्ठलाला हृदयाच्या बंदीखान्यात डांबले. पायात शब्दांची जुळणी करून बेडी घातली.
अशा प्रकारच्या भावना कवयित्रीच्या अभंगातून दिसून येतात. पुढचं अभिव्यक्ती व्यक्त करा 2 गुणांसाठी. बघा प्रश्न आहे, मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दात सांगा. उत्तर, माणसाला आपल्या ध्येयावर अपार निष्ठा हवी, भक्तिभाव हवा. निष्ठा आणि भक्तीच्या जोडीला प्रयत्नांची पराकाष्ठा हवी. भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराचा स्पर्श होत नाही आणि मनही निष्ठेशी लीन होते. हे झालं महत्त्व. पुढचा प्रश्न स्थूल वाचनावर आधारित 2 गुणांसाठी. व्यंगचित्र वैशिष्ट्ये लिहा. 1. हा हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे. 2. यात केवळ हसवणे हा हेतू नसतो. 3. ते आपल्याला काहीतरी सांगू पाहतात. 4. यात गमतीदार विचार मांडलेला असतो. त्यानंतर विभाग 4 बघा, स्थूल वाचनाचा प्रश्न. अलंकार. व्यतिरेक अलंकाराची वैशिष्ट्ये सांगून उदाहरण लिहा. उत्तर, जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. उदाहरणार्थ, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. या पद्धतीने उत्तर लिहायचे. पुढचा आहे क भाग, शब्दसंपत्ती. पारिभाषिक शब्द लिहा. इंडेक्स अनुक्रमणिका, ॲक्शन कृती. शेवटचा प्रश्न ड. वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. जवळीक साधणे म्हणजे मैत्री करणे. उत्तर, मी लवकरच नवीन मैत्रिणीशी जवळीक साधेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची मराठी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षा 2025-26ची 20 गुणांची चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.